नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या डेली करंट अफेअर्सच्या टॉपिकमध्ये। आजचा आपला टॉपिक आहे महासागरात डार्क ऑक्सिजन काय आहे हे ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर हा टॉपिक चर्चेमध्ये का आहे? कारण वैज्ञानिकांना समुद्राच्या आतमध्ये 13,000 फुटावर डार्क ऑक्सिजनचा पत्ता लागलेला आहे। येथे सायंटिस्ट लोकांना ऑक्सिजनच्या सोर्सचा आणखी एक एव्हिडन्स सापडलेला आहे, त्यामुळे ही घटना महत्त्वाची आहे। कारण या शोधामुळे पृथ्वीवर जीवनाची सुरुवात कशी झाली याची जी थेअरी होती त्याच्यावर प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालेले आहे। याला आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया। जेव्हा प्रकाशाची किरणे समुद्राच्या आतमध्ये खोलीपर्यंत जातात तर तिथे असणारे समुद्री वनस्पती अल्गी हे प्रकाश संश्लेषण करतात, म्हणजे फोटोसिंथेसिस करतात आणि ऑक्सिजनची निर्मिती करतात। समुद्राच्या आत आपण जेवढ्या खोलीवर जाऊ तिथे ऑक्सिजनचं प्रमाण तेवढं कमी होतं, म्हणजे समुद्राच्या तळाशी ऑक्सिजनचं प्रमाण नाही सारखं असतं। वैज्ञानिकांनी हा जो रिसर्च केला, या रिसर्चमध्ये त्यांना समुद्राच्या आतमध्ये 13,000 फुटापेक्षा जास्त अंतरावर ऑक्सिजन सापडला। एवढ्या खोलीवर फोटोसिंथेसिस होत नाही, कारण तिथे प्रकाशच नसतो। मग तिथे ऑक्सिजन आला कुठून? हा या रिसर्चमध्ये सापडलेला शोध आहे। चला तर याला आपण पॉइंटच्या स्वरूपात समजून घेऊया। वैज्ञानिकांनी समुद्राच्या आतमध्ये 13,000 फूट खोलवर डार्क ऑक्सिजनचा शोध लावला। या संदर्भातलं जे रिसर्च पेपर आहे ते नेचर जिओसायन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेलं आहे। पण या शोधामुळे वैज्ञानिकांना संभ्रमात टाकलेला आहे, कारण आतापर्यंत ऑक्सिजन प्रोडक्शनचा जो सोर्स मानला जायचा तो केवळ फोटोसिंथेसिस मानला जायचा, आणि पृथ्वीवर जीवनाची सुरुवात कशी झाली असेल ह्या सर्व थेअरी याच गोष्टीवर अवलंबून होत्या। पण आता ऑक्सिजन प्रोडक्शनचा दुसरा सोर्स माहिती पडल्यामुळे या सर्व थेअरींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत। हा जो रिसर्च आहे हा पॅसिफिक ओशनच्या क्लॅरेन क्लिपर्टन झोन, ज्याला CCZ म्हटलं जातं, तेथे करण्यात आला, आणि याच एरियामध्ये आपल्याला डार्क ऑक्सिजन जे आहे ते सापडलेलं आहे। या शोधाची नेमकी सुरुवात केव्हा झाली? 2013 मध्ये एक रिसर्च मिशन स्थापण्यात आलं। याचा उद्देश होता क्लॅरेन क्लिपर्टन झोनच्या समुद्र तळात खोलीनुसार ऑक्सिजनच्या लेवलमध्ये काय फरक येतो याचा अभ्यास करणे। हा डार्क ऑक्सिजन नेमका काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समुद्र तळामध्ये खूप खोलीवर सापडणारी ऑक्सिजन ही डार्क ऑक्सिजन असते। एवढ्या खोलीवर ऑक्सिजन निर्मिती हे असंभव आहे, कारण तिथे फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही। पण या क्लॅरेन क्लिपर्टन झोनमध्ये लँडर्सचा उपयोग करून ऑक्सिजन लेवलचा म्हणजे डार्क ऑक्सिजनचा जो शोध लागला त्याचा सोर्स होता पॉलीमेटॅलिक नोड्यूल। हे पॉलीमेटॅलिक नोड्यूल्स एक प्रकारे मिनरल डिपॉझिट्स आहेत, ज्यामध्ये आयरन आणि मॅग्नीज हे मिनरल आहेत। हे नोड्यूल्स काय करतात तर सूक्ष्म प्रमाणात इलेक्ट्रिसिटी तयार करून H2O म्हणजे जे वॉटर आहे त्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजित करत आहेत, आणि या हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या विभाजनामुळे समुद्राच्या खोलीवर तिथे ऑक्सिजन आपल्याला पाण्यामध्ये सापडलं आहे। येथे इमेजमध्ये आपण या नोड्यूल्सला बघू शकतो। हा स्टडी एवढा महत्त्वाचा का बरं आहे? वैज्ञानिक पूर्वीपासून समजत होते की ऑक्सिजनचा मेन सोर्स प्लांट आणि अल्गी आहे। समुद्रात ओशन प्लँक्टन्स, ड्रिफ्टिंग प्लांट्स, अल्गी हे ऑक्सिजन निर्मिती करतात, आणि समुद्रात ऑक्सिजनचा हा एकमेव सोर्स आहे। पण आता या शोधामुळे ऑक्सिजनचा दुसरा सोर्स जो आहे तो वैज्ञानिकांना सापडला। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।